आजची आपली दुर्गा ही अष्टपैलू कलाकार आहे असं म्हणायला हरकत नाही. गायन, अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत आणि अध्ययनापासून ते होस्टिंगपर्यंत अनेक कलांमध्ये प्रोफेशनल आणि पारंगत असलेली ही आजची आपली नवदुर्गा. ती एक अनुभवी थिएटर प्रोफेशनल आणि थिएटर अध्ययनशास्त्रामध्ये PhD केलेली डॉक्टर योगिता महाजन. परफॉर्मिंग आर्ट्स, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये केलेलं पदव्युत्तर पदवीधर शिक्षण, भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून ज्युनियर फेलोशिप आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिलेली सुवर्ण महोत्सवी फेलोशिप हिनं घेतलेली आहे. योगिता महाजन अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये आपले शोधनिबंध यशस्वीरित्या सादर करते. सध्या MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ फिल्म आर्ट्समध्ये सहाय्यक प्राध्यापिका असून या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि SB कॉलेज इथे प्राध्यापिका म्हणूनही तिने काम केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती लहान मुलांसोबत रंगभूमीवर काम करत आहे. एवढंच काय, तर अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून तिने तब्बल 60हून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे आणि यासोबतच दूरदर्शनवर विविध टॉक शो आणि कुकरी शो सुद्धा होस्ट केले आहेत. चला तर मग भेटूया आपल्या आजच्या नवदुर्गेला, डॉक्टर योगिता महाजन. गुरुकृपा फरसान मार्ट प्रेझेंट्स नवदुर्गा महोत्सव 2024, जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा, को स्पॉन्सर्ड बाय ग्रँड कल्याण. चला मैत्रिणींनो, भेटूया आपण आजच्या मैत्रिणीला डॉक्टर योगिता महाजन यांना. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. तुमचा सगळा बायोडेटा बघत असताना एवढा व्हर्सटाईल व्यक्तिमत्व जाणवलं आणि प्रश्न असा पडला की एवढं सगळं करण्यासारखं असतानाही तुम्ही थिएटर हाच प्रकार का निवडला? ॲक्च्युली लहानपणापासूनच मला आवड होती या क्षेत्रामध्ये यायचं होतं मला. आणि थिएटर म्हणजे फक्त एंटरटेनमेंट करणं, करमणूक करणं हा पार्ट नाही असं मला लहानपणापासून वाटत होतं. त्याच्यामधनं तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स आहेत, कॉन्फिडन्स आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, या सगळ्या गोष्टी खूप एन्हान्स करता येतात. म्हणून मी असं ठरवलं होतं की म्हणजे ॲक्टिंग तर करायची आहे, करमणूक तर करायची आहे, पण त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी पण मला शिकायला मिळतील किंवा शिकवता येतील, म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. हा, म्हणजे शिकवताना आपणही अधिक शिकत जातो, हा पण कुठेतरी व्ह्यू होता बहुतेक. अगदी अगदी. हा सगळा प्रवास कसा पार पाडला सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा? ठरवलं होतं की मला या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत म्हणून. आणि ॲक्टिंगचा किडा तर लहानपणापासूनच होता. जेव्हा 12वी नंतर ठरवलं होतं की ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे, पण या फील्डमध्ये यायला म्हणजे आता पण तसंच आहे, आता खूप बदललं आहे. पण पूर्वी असं होतं की वडील म्हणायचे नाही, ह्या फील्डमध्ये नाही जायचं. तर मग जायचं तर आहे. मग आईचा खूप सपोर्ट होता मला. मग आई मला म्हणाले की ठीक आहे, तुला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे ना, तर तू औरंगाबादला जा, म्हणजे आता आपलं छत्रपती संभाजीनगर, तर तिकडे जा तू. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मी वकील व्हावं, लॉ करावं, कारण की बडबड आणि आर्ग्युमेंट सतत करत असायचे. त्याच्यामुळे मग मी औरंगाबादला आले, छत्रपती संभाजीनगरला आले, तिकडे लॉला ॲडमिशन घेतलं. आणि संध्याकाळी आमचा डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस इव्हनिंगला होते ड्रामाचे. आणि असं मग बामूला मी ड्रामा डिपार्टमेंटला ॲडमिशन घेतलं आणि हा प्रवास असा सुरू झाला माझा. खूपच छान. आणि गायनाचं सुद्धा, म्हणजे अभिनय, दिग्दर्शन या बाबी एकीकडे, पुन्हा तुम्ही सिंगिंग पण करता. माझी आई गायची, ती क्लासिकल सिंगर होती आणि त्याच्यामुळे ते पण थोडंसं होतं. आणि ते ट्रेनिंग मी तिकडे घेतलेलं बालपणी माझ्या. आणि नंतर मग पुढे गाणं पण कंटिन्यू केलं. आणि गायिका म्हणून पण बरेच प्रोग्राम्स मी केलेले आहेत. सारेगमप आणि झी अंताक्षरीच्या ज्या ऑडिशन झाल्या होत्या औरंगाबादला खूप पूर्वी, तर त्याच्यामध्ये मी आणि माझे मिस्टर डॉक्टर महाजन आम्ही दोघंच सिलेक्ट झालो होतो. आणि त्याच्यामुळे बरं गाते हे मला कळलं, त्याच्यामुळे ते पण मी कंटिन्यू केलं. एखादी झलक गाण्याची? माझ्या आईचं आवडतं गाणं आहे, छोटंसं 2 ओळी म्हणून दाखवते. गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही, प्रीत ही स्मरशील तेव्हा मी
तुला दिसणार नाही, मी तुला दिसणार नाही, गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. खूप सुंदर, खूप Thank you, सुंदर. thank you so आणि much. त्याचा भावार्थ सुद्धा फारच हा. महत्वाचा आहे. त्याच्यात छान. एक मी सांगते, सारेगमपचं जेव्हा हम्म. ऑडिशन होतं तेव्हा माझी आई कॅन्सरनी आजारी होती. ओके. तर माझ्या आईने मला सांगितलं होतं की तुझं सिलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये. हम्म. आणि माझ्या डायरीमध्ये एक गाणं लिहून ठेवलं होतं आणि ती डायरी बंद करून ठेवली होती अच्छा मम्माने. अच्छा आणि मला सांगितलं होतं हे गाणं तू गा. आणि अच्छा. त्याच्यानंतर माझ्या मम्माची डेथ झाली, आईची डेथ झाली. आणि त्याच्यानंतर मी ती डायरी चेक करायला गेले तर त्याच्यात हे गाणं होतं. ओ. आणि त्याच्यामुळे मग मला तिला माहिती होतं की जेव्हा माझं सिलेक्शन होईल Selection किंवा होईल. मी तिथे जाईल तेव्हा ती नसणार आहे. म्हणून हे गाणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की माझ्या आईने मला सांगितलेलं ते गाणं तू बोलायचं आहेस तिकडे, तुझं सिलेक्शन होणार आहे. आणि ती नाहीये आता, हे तिला तेव्हाच कळलेलं होतं. तेव्हाच माहित. पण तिचा एवढा विश्वास होता की मी या क्षेत्रामध्ये नक्कीच काहीतरी येणार. करून दाखवेल म्हणून. आणि छान. मला खूप छान वाटतं की मी थोड्या बहुत प्रमाणात का होईना की तिचा विश्वास सार्थ केला. येस. विश्वास तसा तुम्ही सर्वांचाच सार्थ केल्याचं लक्षात येतं. म्हणजे तुमचे हस्बंड असो, तुमचा स्वतःवरचा जो विश्वास आहे तेही. आणि या सगळ्या जोरावर या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचे पाय रोवून उभे आहात. छान. अगदी. या सगळ्या अनुभवांबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगले वाईट सगळेच अनुभव आले असतील ना? ऍक्च्युली ना, एक माणूस म्हणून जर तुम्ही चांगले असाल ना तर तुम्हाला वाईट अनुभव नाही येत. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं झालं की खूप मोठी मोठी लोक होती सोबतीला. मकरंद अनासपुरे सोबत मी काम केलेलं आहे, मंगेश देसाई सोबत मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ही सगळी संजय देवळाणकर असतील, अशी सगळी दिग्गज लोक आमच्या सोबत होती. आमचे ग्रुप होते, सचिन अनार्थे होते. या सगळ्या लोकांसोबत पुढे जात असताना त्यांच्याकडनं शिकत पण होते मी. आणि मला वाटतं तुम्ही जर का म्हणजे प्युअर असाल किंवा तुमचं मन छान असेल ना तर ह्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक नाही ठरत, कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही गेलेले असाल तर. विशेषतः मला असं विचारावं वाटतं मॅम, की आता रिसेंटली ज्या काही बातम्या येत राहतात पेपरमधून सततच आपण जे वाचत राहतो, त्या सगळ्या अनुषंगानं तुमचं फील्ड, मग ते थिएटर असो किंवा फिल्म असो, मुलींसाठी तेवढं सुरक्षित नाही असं नेहमीच म्हटलं जातं. त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की कुठलंही फील्ड असू दे तिथे थोडा बहुत हा त्रास सगळ्यांनाच होत असतो. पण जर का तुमचा सिक्स्थ सेन्स जागृत ठेवला आणि आपण कुठे जातोय, ऑडिशनसाठी जायला लागतं आम्हाला सगळ्यांना, शूटिंगसाठी जायला लागतं, आपण कुठे जातोय, आपल्यासोबत काम करताना कोण माणसं आजूबाजूला आहेत, हे जर का तुम्ही चांगलं म्हणजे त्याची माहिती घेऊन तुम्ही तिकडे गेलात ना त्या क्षेत्रामध्ये तर ते पण क्षेत्र खूप चांगलं आहे, काही नाही. आणि चांगले आणि वाईट अनुभव नॉट ओन्ली फिल्म किंवा थिएटरमध्ये सगळीकडेच असतात. ते तुम्हाला फेस करायलाच लागतात. आणि तेवढं सक्षम तुम्ही स्वतःला बनवा की तुम्ही जर तुम्हाला तसं काही करताना किंवा कोणी आलं तर कानाखाली एक वाजवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे मेनली तुमच्या सांगण्यातून हे जाणवलं की एकतर तुम्हाला ताबडतोब ते ओळखता आलं पाहिजे समोरची व्यक्ती कशी आहे, ऍटलिस्ट ती चांगली नाही हे तरी कळालं पाहिजे. आणि जर दुर्दैवाने वाईट अनुभव आला तर तिथल्या तिथे त्याला आपल्याला जे काही रिॲक्शन द्यायची किंवा जो काही वागायचं आहे तसं वागता पण आलं पाहिजे. खूपच छान मॅम. मला वाटतं तुमच्या ह्या सगळ्या स्वभावामुळेच कदाचित या क्षेत्रामध्ये तुम्ही अगदी ठामपणे उभे आहात. आणि मला सांगायला हेही फार छान वाटतं की जो मध्ये तुम्ही उल्लेख केला होता, आपण दोघी म्हणजे अनऑफिशियल अनौपचारिक चर्चा करत होतो तेव्हा, की तुम्ही महाराष्ट्रातली पहिली विद्यार्थिनी आहात की जिला फेलोशिप मिळाली आणि तुमच्यामुळे खूप जणींचा मार्ग अगदी पुढचा मोकळा झाला. ते नेमकं काय सांगा ना? महाराष्ट्रातली नाही, मराठवाड्यातली पहिली महिला आहे किंवा मुलगी आहे किंवा स्त्री आहे मी, जी फेलोशिप मला मिळाली. ऍक्च्युली ती फेलोशिप आहे खूप वर्षापासून. म्हणजे भारतामधून 400 लोकांना आर्टिस्टला ते सिलेक्ट करतात त्या फेलोशिपसाठी. ती फेलोशिप आहे, पण तिकडे कोणी जात नव्हतं आपल्या मराठवाड्यातनं. स्पेसिफिकली मराठवाड्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की लँग्वेज बॅरियर खूप आहे, की मला इंग्लिश बोलता येईल का चांगलं, मला हिंदी चांगलं बोलता येईल का, आणि ती इन्सिक्युरिटी असते किंवा ती भीती असते म्हणून आपण पुढे जातच नाही. पण मला असं वाटतं की मराठवाड्यात जितकं टॅलेंट आहे ना तितकं कुठेच नाहीये. त्यांची मेहनत करण्याची तयारी पण इतकी आहे.
तर मग तुम्ही कशाला घाबरताय ना, जा ना, लँग्वेज नाही तुमच्यामध्ये आहे ना, गट्स आहेत, टॅलेंट आहे, तर तुम्ही जा तिकडे आणि तुम्ही फेस करा ना. एकतर काय होईल, तुम्हाला फेलोशिप मिळणार नाही किंवा तुम्ही रिजेक्ट व्हाल किंवा पण तुम्हाला एक अनुभव येईल ना की आपण कुठे कमी आहोत, आपल्याला कुठे काय काय डेव्हलपमेंट करायची, काय अचीव्ह करायचंय. तर म्हणून मग मी ठरवलं की नाही, मला असं वाटतं की माझ्यामध्ये आहे टॅलेंट, मी आहे हुशार, तर मी तिथे जायला पाहिजे. मी फेस करते ते. आणि मी गेले तिकडे, माझं सिलेक्शन झालं तिकडे आणि आमचा इंटरव्ह्यू होता तिकडे. तिकडे इंटरव्ह्यू मध्ये मोहन आगाशे सर होते, अनुपम खेर सर होते, खूप सारी मंडळी होती, दिग्गज लोक होते त्यांच्या समोर. आणि त्याच्यातलं स्पेसिफिकली मला एक गोष्ट खूप छान वाटतं सांगायला की अनुपम खेर सरांनी जेव्हा आमच्याशी बोलत होते तेव्हा मला ते म्हणाले की योगिता, यू आर व्हेरी ब्रिलियंट, वाय डोंट यू जॉईन माय अकॅडमी. त्यांचं अनुपम खेरची अकॅडमी आहे मुंबईला आणि वी नीड टीचर लाईक यू, असं ते म्हणाले. आणि तो म्हणजे माझ्यासाठी खूप खूप मोठा आणि महत्वाचा क्षण होता असं मला वाटतं. आणि मग मला ती फेलोशिप मिळाली. तिथून आल्यानंतर मग मी SB ला होते तेव्हा शिकवायला. मग मी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे संतोष गायकवाड असेल, त्याच्यानंतर कविता दिवेकर असेल, या सगळ्यांना सांगितलं की नाही, तुम्ही जा, तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला नक्की मिळेल. कारण ती मुलं इतकी हुशार आहेत माझी सगळे स्टुडंट. आणि ती पुढे गेली आणि त्यांना सगळ्यांना या फेलोशिप पुढे मिळत गेल्या. तर मला असं वाटतं की ही माझ्यासाठी पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि पुढे ही मुलं जायला लागली ना की त्यांना कळलं की नाही, टॅलेंट महत्वाचं आहे, लँग्वेज नाही. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा आणि येतं ना, लँग्वेज तुम्हाला शिकता येते ना. आपली जन्मतः जी लँग्वेज असते, इंग्लिश लोक मराठी बोलतात का चांगलं, तसं आपण पण इंग्लिश शिकू आणि बोलू ना, असं मला वाटतं. आणि याच कॉन्फिडन्सच्या जोरावर तुम्ही तिथे गेलात, फेलोशिप मिळवली आणि आज किती विद्यार्थ्यांचं भलं झालंय त्याबद्दल. खरंच छान. आता मला आणखी एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की नवरात्रोत्सव चालू आहेत, देवी जर इन केस प्रसन्न झाली आणि एखादं वरदान माग म्हणाली तर तुम्ही तिच्याकडे काय वर मागाल? मला असं वाटतं की देवी आली आणि माझ्या पुढे म्हणाली की बाळ, तुला काय हवंय ते माग. तर मला असं वाटतं की हे जे आपल्याकडे भयानक प्रकार होत चाललेत ना, ते अगदीच बंद व्हायला पाहिजे. ती बुद्धी त्या जी लोक करतायत त्यांना पण मिळायला पाहिजे. आणि आपल्या ज्या मुली आहेत त्या एवढ्या सक्षम व्हायला पाहिजेत, एवढ्या स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत की त्या रात्री पण 3 वाजता पण त्यांना कुठे काही काम असेल किंवा कुठे काही करायचं असेल, ॲक्टिंगचं असू दे किंवा दुसऱ्याही कुठल्या फील्डमध्ये जायचं असेल, तर त्या कॉन्फिडंटली तिकडे जाता येईल त्यांना. असं काहीतरी कर देवी आणि या सगळ्या गोष्टी व्हॅनिश करून टाक या ह्याच्यामधनं. खूपच छान. म्हणजे कोणत्याही क्षणी आपण वावरू शकू एवढं चांगलं वातावरण समाजामध्ये असलं पाहिजे. फार छान. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आला आहात मॅम आणि इतकी चांगली माहिती दिली. मैत्रिणींनो, आपल्याही लक्षात आलं असेल, आपली मैत्रीण डॉक्टर योगिता महाजन यांनी जे सांगितलं त्या बोलण्यातले मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे क्षेत्र कोणतंही असू देत, थिएटर असू देत, फिल्म असू देत किंवा यापेक्षा वेगळं असू देत, एकतर समोरच्याची पारख करण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे, सिक्स सेन्स आपण जागा ठेवला पाहिजे आणि आपली कॉन्फिडन्स लेवल इतकी छान असली पाहिजे ना की मग त्यामध्ये भाषा असेल किंवा आणखी वेगळ्या कोणत्या गोष्टी असतील, त्या कोणत्याही गोष्टी बॅरियर बनू नयेत, तर आपण अगदी सक्षमतेने पुढे जायला पाहिजे. मैत्रिणींनो, याच सगळ्या बाबी तुम्ही आपल्या बाकीच्याही मैत्रिणींशी शेअर करणार ना? चला तर मग उद्या पुन्हा भेटूया अशाच आपल्या एका दुर्गेसोबत. जागर स्त्री शक्तीचा, सन्मान महिलांचा, नवदुर्गा महोत्सव 2024.